नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रयत प्रबोधिनीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी मनोज परडे आपल्या सर्वांचं मनस्वी स्वागत करतो. मित्रांनो, मी आपल्यासाठी घेऊन येत आहे स्पर्धा परीक्षेतील द गेम चेंजर सब्जेक्ट अँड दॅट इज इंग्लिश. कळीचा विषय जो आहे, जिथे आपल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची दांडी उडते, तो विषय म्हणजे आहे इंग्रजी विषय. तो आपण या प्लॅटफॉर्मवरती सोप्यात सोप्या भाषेमध्ये आपण शिकूयात. मित्रांनो, मागील या स्ट्रॅटेजी लेक्चर जे सुरू आहे त्यातला आपण सेकंड पार्ट पाहत आहोत. मित्रांनो, तर मागील लेक्चरमध्ये आपण पाहिलं की वाक्यरचनेमध्ये एका शब्दापासून अख्खं वाक्य बनवू शकतं, ज्याच्यामध्ये फक्त मेन व्हर्ब आणि फुल स्टॉप हे ठेवलं तर एक संपूर्ण वाक्य तयार होतं. आणि जेव्हा वाक्यामध्ये कर्ता, त्यानंतर आहे क्रियापद, त्यानंतर आहे कर्म आणि क्रियाविशेषण नावे म्हणजेच सब्जेक्ट, व्हर्ब, ऑब्जेक्ट आणि ऍडव्हर्ब, यामध्ये कुठले कुठले शब्द जे आहेत, वर्ड्स आहेत, ते कर्त्याचं कार्य करतात, कोणते कोणते शब्द आहेत ते कर्माचं कार्य करतात, कोणते कोणते शब्द आहेत जे क्रियापदाचं कार्य करतात. आणि स्वतंत्र ऍडव्हर्ब शिकायची गरज नाही, कारण वाक्यात कोणताही कसलाही कुठलाही शब्द हा ऍडव्हर्बचं कार्य करतो, जो क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतो. हे आपण डिटेलमध्ये पाहिलं. बरं, आणखीन काय पाहिलं आपण मागच्या लेक्चरमध्ये, की वाक्यामध्ये फक्त एक आणि एकच शब्द जर असेल तर तो नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब असा असतो, ऍडव्हर्ब असा असतो. एकापेक्षा जर जास्त शब्द आले, व्हर्ब सोडून एकापेक्षा जर जास्त शब्द आले तर ते काय तयार होतं तो मित्रांनो, फ्रेज. कुठल्या कुठल्या फ्रेजेस? जे नामाचं काम करतं ते नाउन फ्रेज, त्यानंतर आहे ऍडजेक्टिव्ह फ्रेज, त्यानंतर आहे ऍडव्हर्ब फ्रेज, त्यानंतर आहे व्हर्ब फ्रेज, ब्रेक इन, ब्रेक इन टू, ब्रेक आउट हे पाहिले आपण, त्यानंतर आहे प्रेपोजिशनल फ्रेज आणि कधी कधी जिनेटिव्ह फ्रेज. अशा या फ्रेजेस वेगवेगळ्या कार्य करतात. जेव्हा या फ्रेजमध्येच एकापेक्षा जास्त शब्द होईल, एक स्वतः कंजंक्शन आणि एक मिनिमम फायनाईट व्हर्ब आलं, जे की काळ दर्शवतं, तर ते आलं तर त्यापासून तयार होतो क्लॉज. आणि क्लॉज आपण पाहिले मित्रांनो, दोन प्रकारचे क्लॉज असतात. एक मेन क्लॉज ज्याला स्वतःचा पूर्ण अर्थ असतो, आणि एक सबऑर्डिनेट क्लॉज ज्याला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो. तो प्राप्त होण्यासाठी मेन क्लॉज वरती किंवा मेन क्लॉजच्या एका शब्दावरती अवलंबून राहावं लागतं. मेन क्लॉजचे उपप्रकार नाही आहेत, पण सबऑर्डिनेट क्लॉजचे परत 3 उपप्रकार आपण पाहिले आपण मित्रांनो: नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आणि ऍडव्हर्ब क्लॉज. मित्रांनो, एका शब्दापासून क्लॉज पर्यंत आपण सर्व काही पाहिलं. मागच्या वेळेस आपण क्रियापदाचं रूट डायग्राम, ट्री डायग्राम पण पाहिला आपण मित्रांनो. आज आता आपण स्पेशल गोष्ट शिकणार आहेत, आउट ऑफ बुक्स, जे की पुस्तकाच्या बाहेर जाऊन शिकणार आहेत मित्रांनो. इंग्रजाची नीती इंग्रजी भाषा शिकण्यासाठी वापरायची. इंग्रजाची नीती काय होती भारतामध्ये राज्य करण्यासाठी किंवा जगामध्ये? डिवाइड अँड रूल. मग आज पण आपण डिवाइड करूया इंग्रजीतल्या शब्दांना आणि त्याच्यावर राज्य करूया. आज पोस्टमार्टम ऑफ इंग्लिश लँग्वेज तुम्हाला शिकवणार आहे मित्रांनो. आणि ते समजलं की तुम्हाला क्लॉज पण सोपं जाईल, संपूर्ण इंग्रजी तुम्हाला सोपं जाणार आहे. हे काय असतं बाबा पोस्टमार्टम? एका वाक्याचं घेऊया आपण, ज्याला इंग्रजी भाषेमध्ये आपण पदपरिस्फोट, म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो, शब्दांचे व्याकरण चालवणे, ते आज इंग्रजीमध्ये मी शिकवणार आहे मित्रांनो. चला बघूयात आता काय आहे याच्यामध्ये. एक वाक्य आहे: आवर फॉर्मर प्रिन्सिपल हॅड गिवन द नोबल टीचर्स सम अवॉर्ड्स ऑन द ऑकेजन ऑफ गुरु पौर्णिमा इन अवर कॉलेज लास्ट मंथ. काय वाक्य बघावर? आमच्या माजी प्राचार्यांनी दिलेले होते, आदर्श शिक्षकांना काही बक्षीस दिले होते ऑन द ऑकेजन ऑफ गुरुपौर्णिमा, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने दिले होते, इन अवर कॉलेज लास्ट मंथ, आमच्याच कॉलेजमध्ये मागच्या महिन्यामध्ये दिले होते. असं हे वाक्य आहे. वाक्य खूप मोठं आहे. पहिला प्रश्न विचारू का मित्रांनो? व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज दिस? सिंपल, कॉम्प्लेक्स, कंपाऊंड का कंपाऊंड कॉम्प्लेक्स? आता आपल्यापैकी बरेच मित्र काय करणार माहिती का? गडबड करणार, ते फसणार आणि ते काय म्हणणार माहिती का? सर 1 2 3 4 असे खूप सारे शब्द असल्या कारणाने हे वाक्य बहुतेक सर आम्हाला एकतर कॉम्प्लेक्स वाटतं, किंवा आम्हाला काही जणांना वाटतं की कंपाऊंड आहे, काही जणांना वाटतं कॉम्प्लेक्स कंपाऊंड आहे, असं वाटतं यांना. पण मित्रांनो, जरी शब्द जास्त असले तरी मी काल तुम्हाला सांगितलं होतं की वाक्य कसं ओळखायचं. तर ज्या वाक्यामध्ये एकच फायनाईट व्हर्ब असतं आणि बाकी शब्द कितीही असू द्यात, ते वाक्य जे असतं ते सिंपल सेंटेन्स असतं. हे वाक्य संबंध वाक्य जे आहे ते आहे सिंपल सेंटेन्स. कस काय? चला करायचं घ्यायचं पोस्टमार्टम.
पोस्टमॉर्टम साठी आपल्याला फक्त एकच गोष्टीची गरज आहे, पेन, आणि मागचे 4 टॉपिक, काइंड्स ऑफ नाउन, काइंड्स ऑफ प्रोनाउन, काइंड्स ऑफ ऍडजेक्टिव्ह आणि काइंड्स ऑफ वर्ब, हे सगळं. चला हे आपण क्लीन करूयात आणि पाहूयात काय आहे ते. मित्रांनो, पोस्टमॉर्टम करण्यासाठी सगळ्यात आधी दिलेल्या वाक्यातील तुम्हाला क्रियापद शोधायचं आहे. शोधा बरं क्रियापद. कुठे दिसते क्रियापद? हे पहा, हॅड आणि गिवन. चला लिहून टाकूया आपण हॅड आणि गिवन. हॅड आणि दुसरं आहे गिवन. ठीक आहे. चला आता यांचं बायफर्केशन करूया आपण, याचं शब्दांचं नॉलेज घेऊया आपण. हॅड काय आहे? हॅड आहे मित्रांनो हेल्पिंग व्हर्ब आहे. ठीक आहे. आणि गिवन काय मित्रांनो? गिवन इज द मेन पार्ट अँड दॅट इज द मेन व्हर्ब. मित्रांनो, काल मी तुम्हाला मेन व्हर्बचे 2 उपप्रकार सांगितले, ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अँड इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब, सकर्मक क्रियापद अँड अकर्मक क्रियापद. कसं ओळखायचं हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं. जसा एक लिटमस पेपर आपल्याला ऍसिड, अल्कलाइन, अल्कल हे सगळं ओळखून देतं, तसंच आहे इथं तुम्हाला एक लिटमस पेपर सांगितला होता. व्हॉट हा प्रश्न विचारला असता, जर उत्तर मिळत असेल आणि वाक्यातील क्रियापद हे कर्मासहित आलेलं असेल तर त्या क्रियापदाला आपण काय म्हणतो? सकर्मक क्रियापद. म्हणजेच त्याला म्हणतो आपण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. काय बोलतो आपण त्याला? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ज्या क्रियापदाला स्वतःचा पूर्ण अर्थ नसतो, कर्माची गरज भासते, ते क्रियापद कर्मासहित आलेलं असतं, त्याला म्हणतो आपण सकर्मक क्रियापद. ऑलरेडी आहे पुढे कर्म, 2 कर्म आलेले आहेत, ते आपण शोधूयात. चला मित्रांनो, आता एक काम करा बरं. तुम्ही आता काय व्हा माहिती का? तुम्ही आता IO व्हा. IO म्हणजे काय? पोलीस इन्स्पेक्टरच्या पुढे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर व्हा आणि याला खूप त्रास द्या, याला खूप सारे प्रश्न विचारा. जसं इन्स्पेक्टर आपल्याला विचारतो, कोण, कुठं, काय, कधी, काय प्रूफ, अमुक तमुक, असे सगळे प्रश्न याला विचारा. हा आपला पोलीस मित्राचं कार्य करतो. हा क्लू आहे. सगळी माहिती खडा ना खडा तुम्हाला देणार आहे मित्रांनो, आणि तो आहे हा. चला विचारायचं का? चला बघूया. पहिला प्रश्न विचारूया मित्रांनो. हू म्हणजे कोण, आणि हू ने प्रश्न विचारला असता आपल्याला काय मिळतं बघूया. चला आपण त्याचं लिहून टाकूया. हू ने प्रश्न विचारला असता आपल्याला मिळतो सब्जेक्ट. म्हणजेच काय मिळतं मित्रांनो? कर्ता. जेव्हा मुख्य क्रियापदाला आपण क्रिया करणारा कोण, क्रिया करणारे कोण, एक किंवा अनेक शब्द हू ने प्रश्न विचारला असता मिळतात. बघूयात आता काय मिळतात ते. व्हाईट पेन घेऊ द्या मला. हा, हू हॅड गिवन, कोणी दिलेले होते? हे 3 शब्द एकत्र आले, फ्रेज आहे, नाउन फ्रेज. अवर फॉर्मर प्रिन्सिपल. ओके. चला घेऊया इथे. हे पहा, अवर फॉर्मर प्रिन्सिपल. ठीक आहे. चला आधी प्रिन्सिपल या शब्दाची जात शोधूयात आपण. प्रिन्सिपल हा शब्द काय आहे, मग फॉर्मर आणि मग अवर कडे जाऊ. बघावर काय वाटतं प्रिन्सिपल तुम्हाला? हा प्रॉपर नाउन नाहीये मित्रांनो, ते नाउन आहे पण प्रॉपर नाउन नाहीये. हा, तिथे जर मोरे, देशमुख, जगताप, पाटील असतं, शिंदे असतं, तर तिथे मग तुम्हाला प्रॉपर नाउन झालं असतं. हे काय माहिती का मित्रांनो? कॉमन नाउन आहे ते. कॉमनली युज्ड नाउन इज कॉल्ड एज कॉमन नाउन. त्याला दुसरं नाव आहे क्लास नाउन. ठीक आहे. चला आता दुसऱ्या शब्दाकडे जाऊया आपण. मला पेन बदलू द्यात. फॉर्मर म्हणजे माझी, पूर्वीचे. मग काय झालं हे? याच्याबद्दल माहिती सांगतं. हे काय झालं मित्रमंडळ? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. याने क्वालिटी दर्शवली प्रिन्सिपलची. बर, परत आवर काय म्हटलं? प्रोनाउन. फसलात, गुगली आहे आणि आयोग. मी कालच सांगितलं तुम्हाला, जिथं विद्यार्थी फसतं आयोग तिथंच विचारतं. एमपीएससी मध्ये आपण पाऊल ठेवल्या ठेवल्या एक लक्षात ठेवायचं, दिसतं तसं नसतं म्हणून विद्यार्थी फसतं ना आयोग विचारतं. हे आवर प्रोनाउन नाहीये मित्रांनो. मग काय आहे हे? हे आहे मित्रांनो पॉझेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. षष्टी विभक्तीचे 2 प्रत्यय असतात. आय, मी, माय, माइन हे प्रोनाउनच्या केसेस आपण पाहणार आहेत डिटेलमध्ये. त्यामध्ये जो पहिला प्रत्यय असतो आवर, युअर, हिज, हर, इट्स, देअर, हा कधी पण नामाच्या पूर्वी येतो आणि फक्त
ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं मित्रांनो. मग सर प्रोनाउन बनवून दाखवा आम्हाला. बनवतो ना मित्रांनो प्रोनाउन. हे बघा, याचं प्रोनाउन बनवण्यासाठी तुम्हाला आवर्स अपॉस्ट्रॉफी नको. आयोगाने याच्यावर खूपदा प्रश्न विचारलेले आहेत. मागचाच 19चा प्रश्न सांगू का तुम्हाला? हे पहा, इट्स, इट्स आणि एक इट्स असा प्रश्न दिलेला आहे आयोगाने. आणि हे मित्रांनो इट्स जे आहे ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे. याचा अर्थ असतो इट इज क्रिया असते. तर मी काल तुम्हाला पिरॅमिड ऑफ सक्सेस सांगितलं आहे. तुम्हाला सगळ्यात आधी नॉलेज घ्यायचं आहे. नॉलेज घेतल्यानंतर कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आहेत. PYQ प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर आयोगाचे सोडवायचे आहेत. टेस्ट सिरीज द्यायचे आहेत आपल्या अकॅडमीच्या जशा घेतल्या जातात तशा. आणि मग त्यातून स्पीड येऊन मार्क तुम्हाला मिळणार आहेत, रँक घ्यायचे. ही सगळी प्रोसिजर मधून तुम्हाला जायचंय मित्रांनो. तर हे प्रोनाउन मध्ये तुमचा डाऊट क्लिअर करेन मित्रांनो. आवर हे कधी पण ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं. तर आवर्स त्याला अपॉस्ट्रॉफी न प्रत्यय लागतं, जे आलेलं असतं ते काय पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्हचं कार्य करतं मित्रांनो. चला, काय झालं? सब्जेक्ट काय काय सापडलं आपल्याला? आवर फॉर्मर प्रिन्सिपल हा झाला सब्जेक्ट. एकापेक्षा जास्त शब्द आल्या कारणाने ही झाली नाउन फ्रेज. आणि जर याच्यामध्ये एक स्वतःचं कंजंक्शन, एक स्वतःचं फायनाइट वर्ब जर आलं असतं मित्रांनो, तर हाच काय झाला असता? क्लॉज. आणि तो कुठला क्लॉज झाला असता? नाउन क्लॉज झाला असता, कारण तो नामाच्या ठिकाणी आलेला आहे, वाक्याच्या सुरुवातीला, कर्त्याच्या ठिकाणी. चला आता पुढे जाऊयात आपण. पुढे काय प्रश्न विचारायचा याला? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, व्हॉट. काय दिलेलं होतं? काय दिलेलं होतं? मला पेन घेऊ द्या मित्रांनो, पांढरा पेन. हा चला, व्हॉटने प्रश्न विचारला असता आपल्याला काय मिळतं माहिती का मित्रांनो? डिरेक्ट ऑब्जेक्ट, ज्याला आपण मराठीमध्ये प्रत्यक्ष कर्म असे संबोधतो. चला विचारा प्रश्न मित्रांनो. व्हॉट गिव्हन काय दिले? द नोबेल टीचर दिले का? नाही नाही नाही. सम अवॉर्ड्स. हे पहा, इथं आणि इथं आहे. मग लिहूयात ते सम अवॉर्ड्स. हे पहा, सम हा शब्द घेतला आणि पुढे घेतलं अवॉर्ड्स. क्लिअर? चला, अवॉर्ड्सला प्रश्न विचारूया. 1 2 3 4 5 अशा अवॉर्ड्स आहेत, मोजता आले. बरं, त्याला काही विशेष नाव नाहीये. जर दादासाहेब फाल्के अवॉर्ड असेल किंवा इतर अवॉर्ड्स असतील, आयफा अवॉर्ड, फिल्मफेअर अवॉर्ड, स्टारडस्ट अवॉर्ड, तर ते प्रॉपर नाउन झालं असतं. हे वरच्या सारखंच आहे मित्रांनो. हे आहे मित्रांनो कॉमन नाउन. व्हॉट इज सम? सम काय आहे? बघूयात सम काय आहे मित्रांनो. हे सम त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगतं. आयोगाने गुगली टाकण्यासाठी हा प्रश्न विचारलेला आहे. व्हॉट काइंड ऑफ ऍडजेक्टिव्ह इज धिस? कुठल्या प्रकारचं ऍडजेक्टिव्ह आहे हे? आणि आमचे मित्रमंडळी बरेचसे मोर दॅन 60% चुकले होते. हे मोजता येत असेल, काउंटेबल नाउन जर असेल, तर हा आलेला जो आहे तो असतो ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. आणि मित्रांनो इथे जर राईस, वॉटर, इन्फॉर्मेशन काय असतं, अनकाउंटेबल जर नाउन असतं, तर या अनकाउंटेबल नाउनचं हे सम काय झालं असतो? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी झालं असतं. हे पहा, मी जर इथे लिहिलं का सम राईस, ठीक आहे, एक्सक्यूज मी वेटर, प्लीज सर्व मी सम फ्राईड राईस, तर याच्यामध्ये सम हे राईस अनकाउंटेबल नाउन आहे, त्याच्यात निश्चित संख्या कळत नाही, म्हणून याला काय म्हणायचं मित्रांनो? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. ह्याच्यावर नेहमी आयोग प्रश्न टाकतं. इथे डाऊट नाही क्लिअर होणार मित्रांनो. हा जरा टॉपिक डिटेल मध्ये शिकावा लागतो. मी तुम्हाला ऍडजेक्टिव्हचे 10 प्रकार शिकवणार आहे मित्रांनो. किती? 10 प्रकार. चला, सब्जेक्ट झाला, व्हर्ब झाला, एक ऑब्जेक्ट झाला. आता हे दुसरं ऑब्जेक्ट शोधायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्न विचारायचा हुम. काय प्रश्न विचारायचा मित्रांनो? हुम. WHOM, हुम. हुम साठी विचारायचं आहे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट, म्हणजेच अप्रत्यक्ष कर्म. अप्रत्यक्ष कर्म कशाला म्हणायचंय? द नोबल टीचर्स. चला, आदर्श शिक्षकांना दिलाय हा पुरस्कार किंवा बक्षीस दिले. चला शोधूयात आता. इथून सुरुवात करायची, म्हणजे यांचं व्याकरण आपल्याला मिळून जातं. शिक्षक किती आहेत आणि कोण आहेत? त्यांचे नाव आहेत का? शेख सर, पठाण सर,
मोरे सर, इतर सर आहेत का असं काही दिलेलं नाव नाहीये. मग हे काय झाले हो सगळे कॉमन नाउन झाले मित्रमंडळ. आणि जर त्यांचे नाव असतं विशिष्ट तर ते प्रॉपर नाउन झाले असते. चला, नोबल म्हणजे आदर्श. मग हे काय झालं मित्रमंडळ, बघा काय झालं ते, मी इथं लिहितो. हे झालं, अरे चा पेन नाही आला वेगळा, पाहूयात. हा आला, हे पहा, ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वालिटी. मूळचं पहिल्या प्रकारचं ऍडजेक्टिव्ह. मी तुम्हाला एकूण 10 प्रकारचे वेगवेगळे ऍडजेक्टिव्ह विचारणार आहे. जसं मागच्या वर्षी आयोगाने पहिलाच प्रश्न राज्यसेवेला दोज रास्कल्स मस्ट बी पनिश्ड हा पहिलाच 51वा प्रश्न इंग्रजीचा विचारलेला होता आणि त्यामध्ये डेमॉन्स्ट्रेटिव्ह ऍडजेक्टिव्ह हे त्याचं उत्तर आहे. चला, द द द हा, बरेचसे मित्रमंडळी आपले बंधू भगिनी काय म्हणतात, सर ते आर्टिकल आहे. पण मित्रमंडळ, आपण नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण हवे, शब्द घ्यावे, उभयन व्यावे आणि केवल प्रयोग यावा. नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजंक्शन आणि इंटरजेक्शन. आर्टिकल नावाची अशी नववी जात आहे का इंग्रजी भाषेमध्ये? नाहीये. मग आर्टिकल स्वतः मूळचे काय असतात? चला, नवीन नॉलेज तुमच्यासाठी. आर्टिकल हे स्वतः मूळचे काय असतात माहितीये का मित्रांनो? हे स्वतः मूळचे ऍडजेक्टिव्ह असतात. डिटर्मिनर म्हणतो आपण त्याला काही भाषेमध्ये. चला, तर काय काय मिळालं आपल्याला पुढे आणखीन आहे शेवटच्या ओळीमध्ये, काय बघूया. तर सगळ्यात आधी इथे वापरलेलं आहे नाउन फ्रेज. इथे हेल्पिंग वर्ब, मेन वर्ब आहे. इथे इनडिरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि इथे डिरेक्ट ऑब्जेक्ट आहे. इथपर्यंत. आता उरलेले हे सगळे शब्द काय आहेत? चला पुढे जाऊयात. एकदा स्क्रीनशॉट घ्यायचा सगळ्यांनी व्यवस्थित. चला पुढे जायचं, उरलेली ओळ शोधूयात आता. हे सगळेच्या सगळे ऍडव्हर्ब म्हणजेच क्रियाविशेषण. हे सगळेच्या सगळे काय आहेत मित्रांनो? क्रियाविशेषण आहेत. आता कसे शोधायचे क्रियाविशेषण हवे, केव्हा, कधी, कुठे, कसे, का, किती वेळेस, कितीदा, कशासाठी हे प्रश्न विचारले असता आलेले सगळेच्या सगळे शब्द काय असतो तो पहिला प्रश्न विचारू आपण. व्हेन, कधी दिले हे सगळे. चला मग घ्या. ऑन द ऑकेजन ऑफ गुरु पौर्णिमा. चला घेऊयात सगळे शब्द. ऑन त्याची जात शोधायचे, ऑन द त्याची जात शोधायचे, ऑकेजन ह्याची जात शोधायचे, ऑकेजन ऑफ याची जात शोधूया, गुरु पौर्णिमा. चला मित्रांनो, ह्याचं व्याकरण शोधूया. आता आपण अनालिसिस करूया याचं. प्रत्येक शब्दाचं व्याकरण शोधायचं आपल्याला. पौर्णिमा हे काय मुलीचं नाव नाहीये. तुमच्यापैकी काही मुलींचं, विद्यार्थिनींचं नाव असेल, ताईचं नाव असेल पौर्णिमा, ते पी कॅपिटल काढलं तर पौर्णिमा. हे म्हणजे फुल मून आणि न्यू मून म्हणजे अमावस्या. मग हे काय झालं माहिती का मित्रांनो? अबस्ट्रॅक्ट नाउन झालं. भाववाचक नाम, भावनावाचक नाम, मराठीमध्ये धर्मीवाचक, धर्मवाचक नाम त्याच प्रकारचं आहे. चला आता गुरु काय आहे? तुमच्यापैकी बरेच जण म्हणाल सर गुरु हा शब्द जो आलेला आहे तो पण प्रॉपर नाउनच आहे सर, गुरुचं नाव किंवा कॉमन नाव नाही. नाही मित्रांनो, इथेच तर आहे नॉलेज आणि कन्सेप्ट. मी म्हणूनच सांगतोय हा कोर्स का करायचा आहे. सोप्यात सोप्या पद्धतीने, शास्त्रशोक्त पद्धतीने, सायंटिफिक व्ह्यूने आपण तुम्हाला व्याकरण शिकायचं आणि स्पर्धेमध्ये चांगले मार्क मिळून फर्स्ट रँक काढायचे. मित्रांनो, हे आहे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह. कस काय? भारतामध्ये आपण हिंदू संस्कृतीमध्ये खूप साऱ्या पौर्णिमा साजऱ्या करतो. जसं आत्ताच नुकतीच संपलेली होती कोजागिरी पौर्णिमा. मग कोजागिरी त्याला शरद पौर्णिमा पण म्हणतात. ठीक आहे, ती त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगते पौर्णिमेबद्दल. वट पौर्णिमा, नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, व्यास पौर्णिमा पण म्हटलं जातं गुरु पौर्णिमेला. मग हे गुरु हे प्रॉपर ऍडजेक्टिव्ह झालं पौर्णिमा या शब्दाचं. असंच डिटेल नॉलेज तुम्ही मित्रांनो या कोर्समध्ये घेणार आहेत. हा कोर्स तुम्ही बाय करायचा, परचेस करायचा कोर्स मित्रांनो. बरं, घरी बसल्या ऍट एनी टाइम यू कॅन डू. ऑफ काय झालं? प्रेपोजिशन. अ वर्ड विच शोज रिलेशन बिटवीन नाउन और प्रोनाउन इज कॉल्ड एज अ प्रेपोजिशन. दोन किंवा अधिक शब्दामधील परस्पर संबंध दर्शवणाऱ्याला आपण काय म्हणतो? प्रेपोजिशन. ठीक आहे. चला विचारपूर्वक सांगायचं आता ऑकेजन काय आहे. ऑकेजन म्हणजे मुहूर्त. चांगला मुहूर्त, वाईट मुहूर्त नाही मित्रांनो. ज्या दिवशी तुम्ही पुस्तक अभ्यासाला घेता आणि अभ्यास करता तो तुमचा चांगला मुहूर्त आहे. आपल्याला यश काही असं कुठल्या पंचांगांमध्ये बघून मिळणार नाही मित्रांनो. ते पंचांग दूर ठेवून पुस्तकं सगळे कोळून प्या. जे सिलेबस आयोगाने दिलेले आपल्या
सर्व तज्ञ मार्गदर्शक शिक्षकांनी सांगितलेलं ना ते पुस्तकं घ्या, त्या पुस्तकातला अभ्यास करा, ग्रास करा, आमच्यासारख्यांचं मार्गदर्शन घ्या, तज्ञ शिक्षकांचं, नक्कीच यश तुम्हाला मिळणारच आहे मित्रांनो. ऑकेजन जे आहे, मुहूर्त, त्याला म्हणायचंय मित्रांनो, काय म्हणायचंय मित्रांनो त्याला? अबस्ट्रॅक्ट नाव, भाववाचक नाम. चांगला मुहूर्त, वाईट मुहूर्त हे आपण ठरवलेलं आहे मित्रांनो, ओके नाही? बऱ्याच वेळेस आपण पाहतो चांगला मुहूर्त काढून आपण भटजीकडून जाऊन मुहूर्त काढून विवाह त्या मुहूर्तावर लावतो, ठीक आहे, पण बरेचसे विवाह मुहूर्तावर लागतच नाहीयेत, ठीक आहे. मग काय त्यांचं वाईट झालं का जीवनामध्ये? ज्यांचं चांगल्या मुहूर्तावर झालं त्यांचं आयुष्य चांगलं झालं असं काही नसतं. दीज आर आवर कन्सेप्शन्स, हे आपल्या संकल्पना आहेत फक्त. द त्या नामाचं ऍडजेक्टिव्ह झालं, आर्टिकल हे ऍडजेक्टिव्ह असतं आणि हे त्याचं प्रिपोजिशन झालं. बघा 1 2 3 4 5 6 शब्द इथं आले, हे आहे. मग काय झाले? ऍडव्हर्बियल फ्रेज. जेव्हा एकापेक्षा जास्त शब्द एकत्र येतात त्यावेळेस ती ऍडव्हर्बियल फ्रेज होते आणि हेच ऍडव्हर्ब फ्रेज ऑफ टाइम आहे. वेनने प्रश्न विचारला, पुढे हाच क्लॉज होईल, पण त्याला स्वतःचं कंजंक्शन आणि स्वतःचं एक फायनाइट वर्ब असणं अत्यावश्यक आहे. चला पुढे जाऊयात, आता पुढची माहिती गोळा करूयात. पुढे काय प्रश्न विचारायचा आहे? व्हेअर, कुठे दिले हे? त्यांच्या घरी दिले का? नाही, कॉलेजमध्ये दिले. मग कुठल्या? पांढरा पेन घेऊ द्या मला मित्रमंडळ. चला व्हेअर कुठे दिले शोधा बरं. काय दिले? इन आवर कॉलेज. चला शोधूया. इन आवर कॉलेज. कॉलेज काय झालं मित्रमंडळ? कॉलेज बिकम्स अ नाउन. कसलं नाउन झालं? एसपी कॉलेज आहे का? फर्ग्युसन कॉलेज आहे का? वाडिया कॉलेज आहे का? किंवा इतर तुमच्या कॉलेजचं नाव आहे का? ते प्रॉपर नाउन होईल मित्रांनो. हे कॉलेज काय होणार आहे? कॉमन नाउन. कॉमन नाउन, क्लास नाउन म्हणूया आपण त्याला. आणि मग आवर, आवर काय आहे बघूया आपण मित्रांनो. इथे आवरचं थोडं स्पेलिंग क्लिअर करूया आपण. आवर, आवर मगाशीच लिहून दिलं ना, विसरलात का? हे आहे पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह आहे मित्रमंडळ. काय आहे? पजेसिव्ह ऍडजेक्टिव्ह. आणि आवर झालं की मग ते होणार आहे प्रोनाउन. चला इन, इन काय आहे बघा? ऑन, ऑफ, इन, ऑन, ओव्हर, अंडर सगळे समान आहेत, ते आहेत प्रेपोजिशन्स, ठीक आहे. चला आता काय राहिले हो शब्द? लास्ट मंथ साठी आणखीन एक प्रश्न तुम्हाला फॉर्म करावा लागणार आहे, आणखीन एक प्रश्न विचारावा लागणार आहे. आणि तो प्रश्न आहे मित्रांनो व्हेन, केव्हा, कधी दिले? लास्ट मंथ मध्ये दिले मित्रांनो. मग लिहूया लास्ट आणि पुढे लिहूया मंथ. बघूयात काय काय आहे दडलेलं. चला मंथ, सध्या नोव्हेंबर सुरू आहे, ऑक्टोबर सुरू आहे, जानेवारी आहे, फेब्रुवारी, हे झाले प्रॉपर नाउन्स, नेम ऑफ अ पर्टिक्युलर मंथ. पण इथे मंथ जे आहे ते मंथ काय आहे मित्रांनो? कॉमन नाउन आहे. मग बघा किती डिटेल अभ्यास आपल्याला करावा लागणार आहे मित्रमंडळ, ठीक आहे. कॉमन नाउन आहे. आणि हे लास्ट त्याचं काय झालं माहिती का मित्रांनो? ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर. ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर इंडिफिनिट ऍडजेक्टिव्ह आहे. का बरं असं आहे? कारण हा मोजता येतो, याला अनेक वचन करता येतं. मंथ, मंथ्स जेव्हा इथे काउंटेबल नाउन असतो त्याच्यापूर्वी आलेला ऍडजेक्टिव्ह ऑफ नंबर असतो. आणि इथे जर अब्स्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन किंवा इतर नाउन असेल, अनकाउंटेबल न मोजता येणारं नाम असेल, तर मित्रमंडळ त्याला काय म्हणायचं आपल्याला? ऍडजेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. चला झालं, संपले सगळे शब्द. टोटल शब्द आपण मोजूयात. थांबा, मला पेन वेगळा घेऊ द्यात, पांढराच पेन घेतो मित्रांनो. एकूण टोटल वर्ड्स आपण जर मोजले आत्ताच्या वरच्या ह्याच्यातले, अनालिसिस केलेले, शब्दांचं व्याकरण चालवलेलं आपण, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 एकूण शब्द संख्या आहे मित्रमंडळ 21. या 21 शब्दांपैकी सर्वात जास्त संख्या असलेले, ज्यांची मेजॉरिटी जास्त आहे, ज्यांनी सरकार स्थापन केलंय, ते असे कुठले शब्द आहेत त्याच्यामध्ये ज्यांचं कंसात अनालिसिस करून दिलेलं आहे? नाही 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 ताई, नाही नाही बंधू, थांबा. नाऊन नाहीयेत, त्याच्या आधी काहीतरी आलेलं ते मोजा बरं. मगाशीच पण मोजावं लागेल आपल्याला, आत्ताच पण मोजावं लागेल.
एकूण शब्द जर मोजले, आता मगाशीच्या क्लिप मध्ये जाता येणार नाही, हे सगळं क्लीन होऊन जाईल. तर एकूण सगळ्यात जास्त शब्द जे आलेले आहेत, मला पेन बदलू द्या, ते आहेत ऍडजेक्टिव्ह. तुम्ही मागची क्लिप पहा बॅक करून आणि हे पहा, जवळपास 9 शब्द जे आहेत असे ऍडजेक्टिव्ह 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 असे 9 शब्द जे आहेत ते ऍडजेक्टिव्ह आहेत मित्रांनो. त्यानंतर जर मोजले आपण, पाठीमागे जाऊन पाहून जर मोजलं आपण, तर त्यानंतर आहेत नाउन्स, सगळ्या प्रकारचे नाउन्स. हे एकूण 7 शब्द नाउन आहेत. 9 अधिक 7 किती झाले मित्रांनो? 16 शब्द हे नाम आणि त्यांचे ऍडजेक्टिव्ह आहेत. 4 शब्द हे प्रेपोजिशन आहेत आणि 2 शब्द हे महत्वाचे हार्ट ऑफ सेंटेन्स आहेत. त्यातले त्यात हे गिवन हे अतिशय महत्वाचा शब्द आहे आणि तो आहे क्रियापद. मग बघा, तुम्हाला किती शब्द डिटेल शिकावं लागेल. नाम, नामांचे, सगळ्यात आधी पार्ट्स ऑफ स्पीच शिकावं लागणार आहे तुम्हाला. बेस आहे, पाया आहे भाषेचा. त्यानंतर काय शिकावं लागेल? नाम, नामांचे सर्व प्रकार. त्यानंतर ऍडजेक्टिव्ह, ऍडजेक्टिव्हचे सर्व प्रकार, प्रोनाउन, प्रोनाउनचे सर्व प्रकार, व्हर्ब, व्हर्बचे सर्व प्रकार. असं तुम्हाला डिटेल नॉलेज प्रत्येक घटकाचं घ्यावं लागेल, जेणेकरून आपल्याला वाक्यातील इच अँड एव्हरी घटक समजता येईल. ठीक आहे, चला आता बघूया. मगाशीच आपल्याला बॅकला क्लिप जाता येणार नाही आपल्याला, इथे हे सगळं क्लीन होऊन जाईल मित्रांनो. जिथे जिथे सब्जेक्ट ऑब्जेक्ट होतं का, तिथे तिथे नाउन क्लॉज येणार. जिथे जिथे नाम आहे त्याच्याबद्दल माहिती सांगणारा ऍडजेक्टिव्ह क्लॉज येणार. आणि जिथे जिथे व्हेन, वेअर, हाऊ, हाऊ फार, हाऊ लॉंग वगैरे वगैरे जे प्रश्न आहेत, तिथे येणार आहे ऍडव्हर्ब क्लॉज. मग ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ प्लेस, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ टाइम, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ डिग्री, असे सगळे ऍडव्हर्ब क्लॉजेसचे उपप्रकार आपल्याला कळतील. मित्रांनो, हा जसा भाग आहे, असे 2-4 वाक्य आणखीन आपण मेन कोर्स मध्ये तुम्ही डिटेलमध्ये शिकणार आहेत मित्रांनो. इथे फक्त हे दिस इज द ट्रेलर. ठीक आहे, की बाबा आपण काय घेणार आहे त्या कोर्समध्ये डिटेल. पारडे सरांचाच कोर्स का करायचा आहे आपल्याला? तर त्याचं कारण आहे हे, की आपण शास्त्रोक्त पद्धतीने डिटेल पुस्तकाच्या बाहेर जाऊन आपण शिकणार आहेत मित्रांनो, ज्याचे प्रश्न आपल्याला आयोग नेहमी विचारतं. चला पुढे जाऊयात आता. चला, हे अनालिसिस झालं. आता आपल्या कालच्या आणि आजच्या लेक्चर मधून आपल्याला काय मिळालं हे बघूयात. डू व्हॉट आय टेल यू. ठीक आहे, आता दुसरं बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे. जर क्लॉज अनालिसिस करायचं झालं आपल्याला, तर काय करणार माहिती का मित्रांनो? हे बघा, डू फक्त मेन वर्ब आणि हे जे आहे ते ऑब्जेक्ट आहे, ओबीजे. ऑब्जेक्ट म्हणजेच काय झालं? याने नामाचं कार्य केलं मित्रांनो. कशाचं कार्य केलं याने? नामाचं. मग हे नामाचं कार्य करत असल्याने हे झाला नाउन क्लॉज. कस काय? डिटेलमध्ये देतो तुम्हाला अॅनिमेशन करून रेडीमेड. हे बघा, हा झाला नाउन क्लॉज. का? स्ट्रक्चर बघा ना, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. इथे हे वर्ब वापरलं, अ सिंगल मेन वर्ब मेक्स अ कम्प्लीट मिनिंग ऑर सेंटेन्स. कालचं पहिलं सूत्र क्रमांक 1चं, आणि पुढे ऑब्जेक्ट आहे, त्याच्यात स्वतःचं कंजंक्शन आहे, स्वतःचा कर्ता आहे, एक फायनाइट वर्ब आहे ना ऑब्जेक्ट आहे. मग ही जी टर्म आहे एवढी, ही ऑब्जेक्टचं कार्य करते. म्हणून वर्ब प्लस ऑब्जेक्ट, ऑब्जेक्टच्या ठिकाणी आलेला हा जो आहे तो काय झाला मित्रांनो? नाउन क्लॉज झाला. पण आता लक्षात घ्या, आयोग कसं फसवतं बघा बरं. आता खाली डू व्हॉट आय टेल यू, डू ऍज आय टेल यू. फक्त फरक काय केला माहिती का मित्रांनो? हे पहा, आता इथे प्रश्न काय विचारलाय आपण? व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? डिरेक्ट ऑब्जेक्ट, प्रत्यक्ष कर्म मिळतं आपल्याला. आता इथे विचारा व्हॉट डू, नाही येत उत्तर. हाऊ, हाऊ, HOW, हाऊ म्हणजे कसे. हाऊने प्रश्न विचारला. आत्ताच मी अनालिसिस मध्ये सांगितलं की आपल्याला एकतर प्लेन असेल शब्द एकच तर ऍडव्हर्ब मिळतं. एकापेक्षा जास्त शब्द असतील, स्वतःचं फायनाइट वर्ब नसेल तर ऍडव्हर्बियल फ्रेज मिळते. आणि स्वतःच जर कंजंक्शन असेल, स्वतःच एक फायनाइट वर्ब असेल, तर आलेला ऍडव्हर्ब क्लॉज हा ऍडव्हर्ब क्लॉज असतो. आता हा ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. डिटेलमध्ये जर अभ्यास केला याचा तर ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ मॅनर आहे. स्ट्रक्चर कसं आहे बघा, वर्ब प्लस ऑब्जेक्ट. त्या ऑब्जेक्टची जागा कोणी घेतली मित्रांनो? ऍडव्हर्बने घेतली. दुसरंच दिलं होतं बघा तुम्हाला. पहिलं सूत्र काय? आठवा बरं मागच्या लेक्चर मध्ये. फक्त वर्ब फुल स्टॉप, कम, गो, स्टॉप, वेट, सेंड, राईट, ईट, स्पीक, थिंक, कमांडर सेट टू द सोल्जर्स फायर. त्यानंतर वर्ब प्लस ऑब्जेक्ट, त्यानंतर वर्ब प्लस एक किंवा दोन ऑब्जेक्ट, डिरेक्ट ऑब्जेक्ट, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. त्यानंतर सूत्र काय पहिलं होतं? वर्ब प्लस ऍडव्हर्ब. मग त्या ऍडव्हर्ब मध्ये ऍडव्हर्ब फ्रेज असेल, नाहीतर ऍडव्हर्ब क्लॉज असेल. चला आता प्रश्नाकडे जायचं का आयोगाच्या? चला प्रश्न देतो तुम्हाला आयोगाचे. बघा, आता बघा, आयोगाचा प्रश्न देण्याआधी एक वाक्य वाचूया आपण. व्हेअर आय हॅड केप द पेन ड्राईव्ह.
मी कुठं ठेवला माझा पेन ड्राईव्ह, अरे बापरे मी ती जागा नेहमी विसरतो. ठीक आहे, मग आपल्याला काय वाटतं की व्हेअरने आल्यानंतर हा ऍडव्हर्ब क्लॉज आहे का? मी 3 वाक्य देतो, 3 वाक्यामध्ये सेम क्लॉज आहे. बघूया त्याचं नॉलेज तुम्हाला काय येतं ते. बघा 3 वाक्य आहेत. पहिलं वाक्य, दुसरं वाक्य आणि तिसरं वाक्य. याच्यामध्ये किंचितच फरक दिसतोय तुम्हाला. काय दिसतोय बघूयात आपण. आय फॉरगॉट, मी विसरलो. काय विसरलो? जागा विसरलो. मग आपण ह्याला सूत्रामध्ये ठेवून टाकूयात. ठेवायचं का सूत्रामध्ये? चला बघूयात आपण सूत्रामध्ये. मित्रांनो, हा झाला सब्जेक्ट. ठीक आहे, हे झालं मेन व्हर्ब, हे झालं ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट आहे. आणि ह्या काय झाला? नाउन. मी विसरलो जागा. कसली जागा विसरलो? जिथे ठेवला होता मी पेन ड्राईव्ह ती जागा विसरलो. हा झाला इथे मित्रांनो ऍडजेक्टिव्ह क्लॉज तयार झाला. गेले ते दिवस जेव्हा आपण शॉर्टकट मेथडने पाट्या टाकून आपण मार्क मिळवत होतो. आता आयोग मागे सांगितलं मी तुम्हाला, व्याख्या विचारते, एकसारखे असलेले वाक्य विचारते, तुम्हाला कन्फ्युज करतं. तुमचे नॉलेज पक्कच पाहिजे, कन्सेप्ट क्लिअरच पाहिजे, तरच मार्क मिळतील तुम्हाला. आता खाली बघा काय फरक केला मी दुसऱ्या वाक्यामध्ये. सेम वाक्य घेतलंय, फक्त त्याच्यामध्ये द प्लेस ड्रॉप केलं आणि त्या प्लेसच्या ऐवजी संबंध अख्खा एक पूर्ण क्लॉज घेतला आपण. बघा मी विसरलो. मग आता ह्याची रचना ठेवायची का आपण मित्रांनो? हे बघा रचना कशी आहे माहितीये का? हा झाला सब्जेक्ट, हे झालं मेन वर्ब. आता द प्लेस जे नाउन आहे का, त्या नामाच्या ठिकाणी मला पेन बदलूया, कृपया पेन बदलू द्या. हे पा, हे जे नाम आहे का प्लेस, त्या नामाच्या ठिकाणी संबंध अख्खा हा क्लॉज घेतला. मग याने कशाचं कार्य केलं? नामाचं कार्य केलं, म्हणजेच नाउन क्लॉजचं कार्य केलं. आत्ता तुम्हाला कठीण वाटेल मित्रांनो, पण स्टेप बाय स्टेप. क्लॉजेस आणि सेंटेन्सेस हा इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचा सगळ्यात शेवटचा मजला आहे. आधी आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच शिकायची, काइंड्स ऑफ नाउन शिकायचं, काइंड्स ऑफ प्रोनाउन, हे सगळं डिटेल ग्रामर हळूहळू शिकत इथपर्यंत जायचं. मी फक्त स्वरूप सांगतोय की आपल्या कोर्सची क्वालिटी काय आहे, मी तुम्हाला डिटेलमध्ये काय शिकवणार आहे हे मी तुम्हाला सांगतोय. आता खाली बघा, फॉरगॉट सकर्मक क्रियापद आहे. कालचा क्रियापदाचा टेबल रूट ट्री डायग्राम आठवा. ज्या क्रियापदाला कर्म येतं, व्हॉटने प्रश्न विचारला असता उत्तर मिळतं, ते सकर्मक क्रियापद असतं. इथे हे कर्म आहे, हा त्याचा ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. इथं कर्माची प्लेसचीच जागा, व्हेअर आय हॅड केप्ट द पेन ड्राईव्ह, म्हणजे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट हे कधी पण नाउन क्लॉज असतं, नाउन फ्रेज असते आणि प्लेन नाउन असतं. क्लिअर? आता खालचं वाक्य वाचूयात बघा मित्रांनो. आय वेंट, मी गेलो. काय गेलो? उत्तर येत नाही. कोणाला गेलो? उत्तर येत नाही. कुठं गेलो? जिथं ठेवला होता मी तो पेन ड्राईव्ह. मग मित्रांनो काय झालं माहितीये का? आता ह्याची रचना मी वरती लिहितो, सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऍडव्हर्ब. आता हे जे वाक्य आलेलं आहे ना, हे संबंध वाक्य हे ऍडव्हर्बच्या ठिकाणी आलेलं आहे. ठीक आहे, कुठं गेलो? ऍडव्हर्बच्या ठिकाणी. ठीक आहे, मग हा पेन बदलू द्या मला, ब्ल्यू घेतो परत. हा झाला ऍडव्हर्ब क्लॉज. आणि ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ काय झालं माहिती काय? प्लेस. मग आयोग विचारतं की पुढील वाक्य वाचा, त्यामध्ये कुठे ऍडव्हर्ब क्लॉज आहे, कुठे नाउन क्लॉज आहे, कुठे ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. तिन्हीच्या तिन्ही वाक्य तुम्हाला क्लॉज दिलेले आहेत. पहिल्या वाक्यामध्ये हेच वाक्य आहे, आपल्याला पाट्या टाकून आपण पाठ केलेलं असतं, आपल्याला वाटतं की ते काय आहे? ऍडव्हर्ब क्लॉज आहे. पण 3 वाक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं कार्य केलं त्याने, आणि 3 वेळेस वेगवेगळं कार्य करून पहिल्या वाक्यामध्ये ऍडजेक्टिव्ह क्लॉज प्लेस बद्दल माहिती सांगतं, दुसऱ्या वाक्यामध्ये स्वतः प्लेसच्या ठिकाणी आलं, नामाच्या ठिकाणी आलं, नाउन क्लॉज म्हणून ऍक्ट केलं, वर्क केलं, काम केलं. आणि वेंट या अकर्मक क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगितल्या कारणाने ते शेवटच्या वाक्यामध्ये ऍडव्हर्ब क्लॉजचं कार्य केलं. नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट, कन्सेप्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि मग तुम्हाला चांगले मार्क मिळत राहणार आहेत मित्रांनो. चला प्रश्नांचं स्वरूप बघूयात आपण. बघा बरं, एसटी 2018चा एक प्रश्न मी दिलाय मित्रांनो तुम्हाला. काय प्रश्न आहे बघा बरं, 4 ऑप्शन्स आहेत. तो प्रश्न आहे मित्रांनो हा, काय आहे? द अंडरलाइन्ड क्लॉज इन द फॉलोइंग सेंटेन्स इज अ और एन. थांबा, पेन बदलू द्या. चला. हु स्टोल द टीस्पून इज अ मिस्ट्री. कोणी चोरला तो चहाचा चमचा, हे गुपित आहे. बरेचसे मित्रमंडळी
काय करतात, हॉटेलमध्ये जेवायला गेले इकडे इकडे लक्ष चुकून एखादा चमचा टाकतात. करत जाऊ नका असं, ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येतं. ठीक आहे. मग हु स्टोल द टी स्पून इज अ मिस्ट्री. स्ट्रक्चर मध्ये देऊ का बसून तुम्हाला? चला, स्ट्रक्चर मध्ये बसवण्यासाठी मला पेन घेऊ द्यात आधी. वाक्यातलं क्रियापद शोधा. सापडलं क्रियापद. ह्या क्रियापदाचा प्रकार कसला आहे? नाही. हेल्पिंग वर्ब नाहीये त्याच्यात. कुठं आयएनजी वालं मेन वर्ब आलेलं आहे? नाही आलेलं. मग हे कोण आहे? जेव्हा वाक्यामध्ये मुख्य क्रियापद गैरहजर असतं तेव्हा सहाय्यकारी क्रियापद स्वतः मुख्य क्रियापदाचं कार्य करतं, त्यावेळेस त्याला अपूर्ण क्रियापद असे म्हणतात. त्यानंतर आलेले एक किंवा अनेक शब्द याला आपण सी फॉर कॉम्प्लिमेंट असे म्हणतो. आणि त्याच्या आधी आलेला जो असतो हा त्याचा सब्जेक्ट झाला. काय झाला मित्रांनो? हे संबंध वाक्य जे आहे, क्लॉज आहे, तो सब्जेक्ट झाला. सब्जेक्ट आधी इनकम्प्लीट वर्ब आधी कॉम्प्लिमेंट, मग सब्जेक्टच्या ठिकाणी कर्त्याच्या ठिकाणी एक शब्द असेल तर ते नाम असतं. एकापेक्षा जास्त शब्द असतील तर ते नाउन फ्रेज असते. आणि एकापेक्षा जास्त शब्द येऊन स्वतःचं कंजंक्शन, स्वतःचं एक फायनाइट वर्ब असेल आणि उर्वरित भाग असेल त्या वाक्याचा, तर ते वाक्य पोट वाक्य हे नाउन क्लॉज असतं. म्हणून याचं उत्तर आहे मित्रांनो पहिल्या वाक्यामध्ये नाउन क्लॉज. रेडने क्लिक करतो त्याला, पेन बदलून. नाउन क्लॉज ह्या अपूर्ण क्रियापदाचा, इज या क्रियापदाचा हा कर्त्याचं कार्य करतं म्हणजेच नामाचं कार्य करतो, म्हणून याला नाउन क्लॉज असे संबोधतो. क्लिअर? चला पुढे जाऊया, दुसऱ्या एखाद्या प्रश्नाकडे जाऊया. कुठला प्रश्न आहे? PSI 2014. 2014चा हा प्रश्न आहे मित्रांनो. काय आहे बघूयात आपण. चला, आयोगाने नुसत्या परीक्षेवर परीक्षा डिक्लेअर केलेल्या आहेत. प्री करू का मेन करू, प्री करू का मेन करू? अरे बाबांनो, ज्या परीक्षेचा अभ्यास झालाय तीच परीक्षा द्या. विनाकारण हातचं सोडून पळत्याच्या पाठीमागे लागू नये. इंग्रजीमध्ये खूप छान म्हण आहे मित्रांनो, अ बर्ड इन अ हँड इज वर्थ दॅन टू इन द बुश. अ बर्ड इन हँड्स इज अ वर्थ दॅन टू इन द बुश. हातामध्ये जे आहे तेच घ्या. दोन दिसत आहेत पक्षी म्हणून हातातला पक्षी उडून जाईल ना. म्हणजेच आता तुम्हाला 2-2, 3-3 अपॉर्च्युनिटी चान्सेस दिसत आहेत, पण ज्याचा अभ्यास चांगला पक्का झालेला आहे फक्त तीच परीक्षा द्या. इतर परीक्षेचा तुम्ही विचार सोडून द्या. आधी चांगला अभ्यास करा आणि मग त्या परीक्षेचा पाठपुरावा करा. चला दुसरं बघूया आपण. आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड टर्म. दिलेलं काय आहे बाबा अधोरेखित? नाव इज द टाइम, तुमच्यासाठीच आहे ही. व्हेन यू शुड स्टेप फॉरवर्ड, म्हणून मी जुनं घेतलेलं आहे तुम्हाला की आता वेळ आलेली आहे की तुम्ही एक पाऊल नाही 10 पाऊल पुढे जाऊन अभ्यास करून एक तरी पोस्ट हस्तगत केली पाहिजे. आता काय केलंय? चला सूत्र ठेवून टाकू. सूत्र ठेवलं की सोपं जाणार आहे. काय बघा सूत्र? सब्जेक्ट आहे, इनकम्प्लीट वर्ब आहे इथं, द टाइम हे नाउन आहे आणि या नामामुळे आता आलेली आहे वेळ. कसली कुठली वेळ आलेली आहे? मग हे काय कार्य करतं? कार्य हे या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. आणि हे नामाबद्दल विशेष माहिती सांगत असल्या कारणाने रेड पेनने आपण टिक करूया. मित्रमंडळ हा आहे ऍडजेक्टिव्हल किंवा रिलेटिव्ह क्लॉज. कधी कधी आयोग याला नाव देतं रिलेटिव्ह क्लॉज असं नाव दिलेलं असतं. का दिलेलं असतं? कारण याच्यामध्ये आलेलं हे रिलेटिव्ह प्रोनाउनचं कार्य करतं, रिलेटिव्ह वर्डचं कार्य करतं, म्हणून त्याला रिलेटिव्ह क्लॉज पण म्हणतात किंवा ऍडजेक्टिव्हल क्लॉज पण म्हणतात. नॉलेज इज इम्पॉर्टंट. चला पुढे आणखीन एक प्रश्न बघूया आपण. STI झाला, PSI झाला, आता ASO चा प्रश्न घेऊया मित्रांनो. 2014चाच प्रश्न आहे ASO चा. काही प्रश्न परत टॉपिक मध्ये आपल्याला 19, 18, 17, 16 घ्यायचे आहेत म्हणून मी हे मुद्दाम घेतलेले आहेत. पुढे दाखवतो ना, दाखवतो 2च मिनिटात दाखवतो ना. आणखीन एक ऑप्शन घेऊयात. काय म्हणते बघा आता. द पेंटिंग इज सो ब्युटिफुल. पेंटिंग एवढं चांगलं आहे दॅट एव्हरीवन ऍडमायर्ड इट. की बाबा त्या पेंटिंगचा परिणाम काय झाला? हे पहा, आता मेन क्लॉज कुठे माहितीये का? इथं वाक्य फुटलं आणि हा संबंध वाक्य जे आहे तो मेन क्लॉज झाला. ते पेंटिंग एवढं सुंदर आहे की प्रत्येक जणांनी त्याची स्तुती केली. मग आता हे काय झालं? हा जो आहे ना तो काय झाला माहितीये का? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस हे, आणि ह्या वर्ब बद्दल यांनी माहिती सांगितली डिटेल मध्ये. मग वर्ब बद्दल माहिती सांगणारा जो असतो तो ऍडव्हर्ब असतो. मग एक पेक्षा जास्त शब्द एकत्र आले मग हा तयार झाला ऍडव्हर्ब क्लॉज.
वाक्य पहिलंच उत्तर ऑप्शन बरोबर आहे. बर, एवढ्यावरून नाही थांबणार मी, आणखीन एक स्टेप पुढे जातो. ऍडव्हर्ब क्लॉजचे मित्रमंडळी 9 उपप्रकार मी तुम्हाला शिकवणार आहे. येस, ऍडव्हर्ब क्लॉजचे एकूण 9 उपप्रकार तुम्ही शिकणार आहात मित्रांनो. हा आहे ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. या क्रियेचा पुढे रिझल्ट काय झाला, परिणाम काय झाला, तर हे आहे रिझल्ट, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझल्ट. एवढं डिटेल नॉलेज तुम्हाला घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, हे 3 प्रश्न झाले. चला, तुम्हाला स्नॅपशॉट काढून डायरेक्ट तुम्हाला स्नॅपशॉटच उत्तर देतो. आता तुम्हाला प्रश्न देतो बघा. चला, पुढचं वाक्य बघूया आता. चला बघा काय आलं मित्रांनो. आय फील गिल्टी टुडे बिकॉज आय हॅव नॉट पेड यू द चेक. दॅट चेक, द म्हणजे दॅट चेक. बघा, मेन्स 2018चा हा प्रश्न घेतलेला आहे. आता स्नॅपशॉट आहे, मगाशीचा उगी मी बनवून दिलाय का असं काही नाहीये. इथं बघा स्नॅपशॉट ऍज इट इज क्वेश्चन पेपर मधला घेतलेला. मला वाईट वाटतं आहे आज. का वाईट वाटतंय, का, बिकॉज, कारण. मग हे सगळं इथपर्यंत आलंय. मग हा काय झाला माहितीये का, ऍडव्हर्ब आहे. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब प्लस ऍडव्हर्ब. ठीक आहे, बघा हे आहे इनकम्प्लीट वर्ब आणि हे गिल्टी आहे ना, ते त्याचं कॉम्प्लिमेंट आहे आणि हे ऍडव्हर्ब आहे सगळं काय. मग कुठला क्लॉज झाला बघा बरं, ऍडव्हर्ब क्लॉज झाला. हे उत्तर आहे आपलं, ऍडव्हर्ब क्लॉज. आता बिकॉज म्हणजे कारण. मग काय अर्थ झाला माहिती का, ऍडव्हर्ब क्लॉज ऑफ रिझन. कारण कळालेलं आहे, क्रिया का घडलेली आहे, ते का वाईट वाटतंय मला, का गिल्टी फील होतंय. कारण मी तुला आज मी म्हटलेलं होतं की मी आज तुला चेक देणार होतो, तो दिलेला नाहीये. चला पुढे जाऊयात, पुढचं वाक्य बघूयात आता. 2018च वाक्य आहे. आता बघा, ABC 3 लाइनर क्वेश्चन विचारला आयोगाने तुम्हाला. काय विचारला बघा, द प्रॉब्लेम इज हु विल बेल द कॅट. ठीक आहे, हु विल बेल द कॅट, मांजराच्या गळ्यात घंटी कोण बांधणार, म्हणजे चॅलेंज कोण स्वीकारणार. आयोग हे पण प्रश्न विचारतो तुम्हाला. स्ट्रक्चर मध्ये ठेवून टाकूयात आपण, मला पेन बदलू द्या, डार्क निळा पेन घेतो. ठीक आहे, मग आपल्याला कळेल. आपल्याला काय शोधायला सांगितले हो, नाउन क्लॉज, जे कशाचं कार्य करतील, नामाचं कार्य करणारा. मग नामाचं कार्य कोण कोण करतो, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंट. एवढे त्याच्यापैकी वर्ब नाही, मग काय ऑब्जेक्ट आणि कॉम्प्लिमेंटचं कार्य करणारा असतो. बघूया कसं आहे हे पहा. याच्यामध्ये द प्रॉब्लेम हा झाला सब्जेक्ट, त्याच्यानंतर हे झालं वर्ब, ते वर्ब आहे इनकम्प्लीट वर्ब, आणि त्याच्यानंतर आलेला हा भाग जो आहे तो आहे सबंध भाग, हा कॉम्प्लिमेंट आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजेच तो काय आहे, नाउन आहे. मग नाउन आहे म्हणजेच तो काय झालं, नाउन क्लॉज. बघा आपलं सूत्र क्रमांक शेवटचं 11वं सूत्र मी शिकवलेलं आहे. सब्जेक्ट प्लस इनकम्प्लीट वर्ब प्लस कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटच्या जागी काय येत असतो, नाउन क्लॉज येत असतो. येस, पहिल्या वाक्यामध्ये नाउन क्लॉज आहे. उत्तर आपण रेडने टिक करूयात. चला पुढच्या वाक्यात नीट बघा. आता व्हेअरचं कसं वाक्य दिलं होतं मित्रमंडळ, व्हेअरने वेगवेगळे वाक्य केले, नाउन क्लॉज, ऍडजेक्टिव्ह क्लॉज, ऍडव्हर्ब क्लॉज, तिन्ही. असंच आहे आता बघा, इथं नाउन क्लॉज आहे. पण आता बघा, हु स्टोल द डायमंड. मी आता पेन बदलू का, पेन बदलतो. पेन आता ग्रीन घेतो, ग्रीन. हे पा, क्रियापद शोधलं, सापडलं. हे आहे इनकम्प्लीट वर्ब, त्याच्यानंतर आलेला हा कॉम्प्लिमेंट भाग आहे, आणि त्याच्या आधी हा सबंध भाग जो आला. इथं तुम्ही एक काम करा ना, इट ठेवा. इट इज अ मिस्ट्री, इट दॅट. गणितामध्ये एक्स वाय कसं ठेवतो तसं. हे बघ, इट इज अ मिस्ट्री, हे गुपित आहे, हे गुड आहे. काय गुड आहे, हु स्टोल द डायमंड, कोणी चोरला डायमंड. आणि वरती कसं आहे बघा, द प्रॉब्लेम इज हु विल बेल द कॅट, कोण मांजरीच्या गळ्यात घंटा बांधणार आहे, त्याला कोण समजून सांगणार आहे, असं ते अर्थ आहे. मग इथं याने नामाची म्हणजे सब्जेक्टची जागा घेतली, म्हणजेच हा झाला नाउन क्लॉज. मग इथे पण आपल्याला नाउन क्लॉज सापडला. आता खाली बघा, वाक्य कसं बदलून 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 टाकतात. मगाशीच वाक्य इथं दिलेलं आहे बघा, द बॉय हु सॅंग अ सॉंग इज माय ब्रदर. मग हु स्टोल द टीस्पून इज अ मिस्ट्री असं दिलं होतं. मग आता इथे व्याकरण बदललं गेलंय. मी तुम्हाला काय करतो माहिती का, जांभळ्या पेनाने फक्त आधी मेन क्लॉज अंडरलाईन करतो. द बॉय इज माय ब्रदर, हे पा, हा झाला मेन क्लॉज. द बॉय इज माय ब्रदर, तो मुलगा माझा भाऊ आहे. कोणता मुलगा, कसला मुलगा. आता मला पेन बदलावं लागेल ना,
मग पेन बदलून मी काय करतो आता, कुठला घेऊ, डार्क निळा घेतो. हे बघा, आता बघा हे हू सॅंग अ सॉन्ग, ठीक आहे, ह्याच्या खाली डार्क अंडरलाईन करू. ज्याने म्हटलं गाणं, ज्याने गायलं गाणं, हा कोणाबद्दल विशेष माहिती सांगतो, ह्या बॉय बद्दल. नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा एक शब्द फक्त ऍडजेक्टिव्ह असतो. एकापेक्षा जास्त शब्द असतील, फायनाइट वर्ब नसेल, फ्रेज नाउन ऍडजेक्टिव्ह फ्रेज असेल, आणि एकापेक्षा जास्त शब्द आले एकत्र, त्याला स्वतःच फायनाइट वर्ब आलं, कंजंक्शन आलं. जसं इथं आलंय, हू कंजंक्शन आहे, सॅंग हे फायनाइट वर्ब आहे, बॉय बद्दल विशेष माहिती सांगतं. हा झाला मित्रमंडळ ऍडजेक्टिव्ह क्लॉज. हू हू हू, सगळीकडे हू हू दिलंय, पण इथं पहिल्या ह्याच्यामध्ये नाउन क्लॉज आहे, दुसऱ्या ह्याच्यामध्ये नाउन क्लॉज आहे, तिसऱ्या ह्याच्यामध्ये नाउन क्लॉज नाही, ऍडजेक्टिव्ह क्लॉज आहे. मग आपल्याला आता जायचं उत्तराकडे. चला उत्तराकडे जायचं. मग ए आणि बी बरोबर आहेत. कुठं दिलेलं आहे पर्याय बघा बरं. पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला 2 नाउन क्लॉज सापडलेले आहेत. उत्तर पर्याय क्रमांक हे आहे. खूप सिस्टमॅटिक पद्धतीने, शास्त्रशोक्त पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर आगे बहुत बाकी है. चला पुढे जायचं, जाऊयात पुढे. पुढचं बघा आता वाक्य काय दिलेलं आहे ते. पुढचं वाक्य आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द अंडरलाइन्ड टर्म ASO 2017. थोडस पाठीमागे गेलो, ठीक आहे, 2 वर्षापूर्वी. आय नो द मॅन, परत हू आलं. चला मी तुम्हाला स्ट्रक्चरच देतो. आता कसं पोस्टमार्टम केलं ना आपण, त्या प्रकारे आपण आता स्ट्रक्चर शिकूयात. याच्यामध्ये थोडा डार्क कलर घेतो मी आणखी. चला याच्यामध्ये सांगून देतो तुम्हाला आता बघा खूप डिटेल मध्ये. सब्जेक्ट आहे आय, नो आहे मेन वर्ब, मुख्य क्रियापद सकर्मक. मला माहिती आहे, मी ओळखतो. कोणाला ओळखतो? त्या ऑब्जेक्टला ओळखतो, नामाला ओळखतो. हे नाउन आहे मॅन, ठीक आहे. कोणत्या कसल्या माणसाला ओळखतो? मग मला आता पेन बदलू द्या जरा. हे पहा, मी त्या माणसाला ओळखतो जो होता इथे काल. मग याने याच्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे. मॅन या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली असल्या कारणाने तो झाला ऍडजेक्टिव्हल क्लॉज. तो काय झाला मग बघा, पर्याय 1, पर्याय 2, पर्याय 3, पर्याय 4. तर हे काय झालं बघा बरं. उत्तर पर्याय क्रमांक आहे ऍडजेक्टिव्ह किंवा रिलेटिव्ह क्लॉज. हे रिलेटिव्ह प्रोनाउन असतं. याला आयोग कधी कधी तुम्हाला रिलेटिव्ह क्लॉज असं पण नाव देतं. का माहिती का? ह्याच्यामध्ये हू जे वापरले ना, हे हू रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, जे की यापूर्वी आलेल्या मेन क्लॉज मधल्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतं. त्याला उद्देशून वापरलेलं आहे. मी ओळखतो त्या माणसाला, हा झाला मेन क्लॉज, हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज, त्याचा उपप्रकार झाला हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज. आलं उत्तर? चला पुढे जाऊयात. अरे बापरे, 2017 PS आहे. मल्टीलाइनर क्वेश्चन आहे. ABC असं दिलेलं आहे. आधी मला थोडस क्लिअर करू द्या. हे देण्याआधी इथे थोडं हे काढलेलं आहे ना. हे पहा, इथे जे आहे ना ते 2 आहे, इथे 1 आहे, इथे पण 2 आहे. हे तुम्हाला स्क्रीनवरती नाही लक्षात येणार नीट, म्हणून हे मी तुम्हाला लिहून देतोय. 2 इथे 1 आहे आणि इथं जे आहे ते 2 आहे. ठीक आहे, हे काय 2 आहे. चला बघूयात आता काय आलेलं आहे. बघा बरं. चला काय काय म्हणताय मी तुम्हाला देतो. इकडे गेलं का पेन आपला? बरं ठीक आहे, हरकत नाही. मला आधी काय करूया, हे घेतो. चला 1 आणि 2 रोमन मध्ये दिलेले आहे, ABC, आणि खाली मग परत 4 पर्याय दिलेले आहेत. एकाच प्रश्नामध्ये 3-3 वाक्य विचारले तुम्हाला. ही ऍक्टेड ऍज आय ऍडवाइज्ड हिम, पुढे फुल स्टॉप, सॉरी इथे फुल स्टॉप आहे, इथे फुल स्टॉप आहे, ठीक आहे. ही ऍक्टेड, त्याने कृती केली, त्याने काम केलं. कसं काम केलं, काय काम केलं बाबा त्याने? तर त्याने असं काम केलं जसं मी सांगितलं होतं. हाऊ, हे पहा, हा जो पूर्ण आहे एवढा भाग, तर हा कोणाबद्दल? हे बघ, आता आपण स्ट्रक्चर ठेवून टाकूयात. स्ट्रक्चर काय झालं माहितीये का? वाक्यामध्ये हा सब्जेक्ट झाला, हा, ठीक आहे. त्याच्यानंतर हे व्हर्ब झालं, आणि हाऊ कसं कसं ऍक्ट केलं, हाऊ, HOW. हाऊने प्रश्न विचारला असता आपल्याला मिळतो मित्रांनो ऍडव्हर्ब. मग हा ऍडव्हर्ब क्लॉज झाला. काय झाला? ऍडव्हर्ब क्लॉज. मग याची ऍडव्हर्ब क्लॉजची जोडी कुठं लागायला लागली हो? 3 ला लागायला लागली ना. मग इथं लिहून टाकू आपण 1, 2 आणि 3. ठीक आहे. आता उत्तराकडे जायचं का? नाही ना, थोडस थांबावं लागेल आपल्याला. का माहितीये का? हे बघा,
आपल्याला इथं पण 3 दिलेलं आहे आणि इथे पण 3 दिलेलं आहे. मग थोडंसं थांबावं लागेल आपल्याला. ए ची जोडी 3 ला, याच्यावरून उत्तर मिळत नाही, आणखीन थोडं पुढे जावं लागेल. जाऊयात पुढे. दुसरा पेन घेऊया. ब्ल्यू घेतो आता, ब्ल्यू, डार्क ब्ल्यू. आय नो दॅट ही इज गुड बॉय. मला माहिती आहे तो चांगला मुलगा आहे, खूप मेहनतीने अभ्यास करतो, तयारी करतोय, तो नक्कीच यशस्वी होणार आहे. चला फोडाफोडी करूया. हा झाला सब्जेक्ट कुठला, आय. ठीक आहे. क्रियापद झालं मेन व्हर्ब, सकर्मक क्रियापद नो. मला माहितीये, काय माहिती आहे, काय माहितीये, काय माहितीये. काय म्हणजे सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट हे कर्म, हे नेहमी नाम असतं. नामाच्या ठिकाणी आला हा नाउन क्लॉज झाला. बघा नाउन क्लॉज इथं दिलेलं आहे आपल्याला, ह्याची जोडी इथं लागलेली आहे. मग ह्याची जोडी एक आहे, एक. मग एवढ्यावरून उत्तर मिळते का बघूया बरं आपण, आणि मग परत तिसऱ्या क्लॉज कडे जाऊया खाली. मिळालं ना उत्तर आपल्याला, हे बघा इथे मिळालं. सब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट नाउन क्लॉज आहे. इथं सापडलेला पर्याय क्रमांक 1. उत्तर पर्याय क्रमांक आहे आपलं मित्रांनो, उत्तर पर्याय क्रमांक आहे 3. क्लिअर. चला शेवटचा पण देतो ना शोधून तुम्हाला. हे पहा, आय नोच दिलंय, आत्ता सारखंच कॉपी पेस्ट. आयोग सारखं रिपीट फिरून प्रश्न विचारतं. मगाच दिलं होतं आय नो द मॅन हु वॉज हिअर येस्टरडे, आला की नाही हा प्रश्न रिपीट. बघा सब्जेक्ट प्लस मेन व्हर्ब प्लस ऑब्जेक्ट, आणि हा उरलेला जो आहे तो त्या माणसाबद्दल विशेष माहिती सांगतो, मॅन बद्दल. ह्या मॅन बद्दल माहिती सांगत असल्याने हा झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. बघा ऍडजेक्टिव्ह क्लॉजला 2 आहे, आलं का इथे 2. पहिल्याची जोडी 3 आहे, ऍडव्हर्ब क्लॉज. ठीक आहे. दुसऱ्याची जोडी 1 आहे, नाउन क्लॉज. आणि तिसऱ्याची जोडी कुठे लागली, ऍडव्हर्ब क्लॉज. एक शब्द फक्त काम करत असेल तर तो नाउन असतो. एकापेक्षा जास्त झाले किती, नाउन फ्रेज. त्याच्यापेक्षा जास्त शब्द आल्याने एक फायनाइट वर्ब, एक कंजंक्शन आलं की नाउन क्लॉज. असंच आहे ऍडजेक्टिव्ह. फक्त एकच शब्द नाम किंवा सर्वनाम किंवा इतर विशेषण याबद्दल विशेष माहिती सांगत असेल तर तो शब्द झाला फक्त प्लेन ऍडजेक्टिव्ह. एकापेक्षा जास्त शब्द एकत्र आले की ते झाले ऍडजेक्टिव्ह फ्रेज. आणि त्याच्यामध्ये एक कंजंक्शन, एक स्वतःच फायनाइट वर्ब आलं की तो तयार झाला ऍडजेक्टिव्ह क्लॉज. असंच आहे ऍडव्हर्बचं. एक शब्द असेल तर ऍडव्हर्ब, एकापेक्षा जास्त असेल की ऍडव्हर्ब फ्रेज, आणि एकापेक्षा जास्त शब्द येऊन स्वतःच एक क्रियापद आलं, त्याच्यामध्ये स्वतःच एक कंजंक्शन आलं, फायनाइट वर्ब आलं की ते झालं ऍडव्हर्ब किंवा ऍडव्हर्बियल क्लॉज. किती सोपं आहे पहा मित्रांनो. सोप्यात सोप्या पद्धतीने शिकलं पाहिजे, सखोल. त्यासाठी चांगला मार्गदर्शक तुम्हाला नेमणं अपेक्षित आहे. चांगल्या मार्गदर्शकाकडून जर तुम्ही नॉलेज घेतलं की आपला बराचसा वेळ वाचतो. आणि त्या वेळ वाचवण्यासाठी मित्रांनो काम करायचं आहे. दिस इज अ पिक्चर. हे फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी है. ठीक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त मार्क इंग्रजीमध्ये मिळून घ्यायचे असेल, जास्तीत जास्त मोठी पोस्ट घ्यायची असेल तर तुम्ही काय करायचं, आमच्या रयत प्रबोधिनीच्या ऍप डाउनलोड करायचंय. ठीक आहे. हा कोर्स बुक करायचा मित्रांनो. बरं दिवाळीमध्ये आता सेल लागलेला आहे सगळीकडेच, ऑफर आहे तुम्हाला. अशीच ऑफर तुम्हाला 5-5.5 हजार रुपये फीस मी ऑफलाईनची चार्ज करत नाही मित्रांनो. त्या फीस वरती तुम्हाला डिस्काउंट आहे आणि फक्त 2100 रुपयामध्ये तुम्ही हा कोर्स बुक करायचा मित्रांनो. आता तुम्हाला ह्या कोर्सची क्वालिटी कळालेली, आपण काय घेणार आहे डिटेलमध्ये. मग हा कोर्स बुक करायचा आहे आणि घर बसल्या ऍट एनी टाइम एनीवेअर, ठीक आहे, तुम्ही हा कोर्स करू शकता. बर एक व्हिडिओ तुम्ही 3 ते 4 वेळेस पाहू शकता. ऑफलाईनला लेक्चर एकदाच होणार आहे, परत तुम्हाला चान्स नाही मिळणार. ठीक आहे. बरं ऑफलाईनला तुम्हाला काय आहे मित्रांनो, 5,000 रुपये ते 5,500 रुपये फीस, क्लासची फीस माझी. बरं इथे या पुण्यामध्ये रूम करा वगैरे वगैरे ह्या गोष्टी आहेत. त्याला तुम्हाला रूम भाड्याला कमीत कमी 2,500 ते 3,000, मेसला 2,500 ते 3,000, ट्रॅव्हलिंगला समजा दूर राहिला तर त्याला परत 1,000-1,500 रुपये. मग हा एकच कोर्स किंवा इतर क्लास तुम्हाला 15-20 हजारापर्यंत जातो, तर तो तुम्ही घरी बसून फक्त 2100 रुपयामध्ये करू शकता. ही ऑफर लिमिटेड कालावधीसाठी आहे, एवढ्या एकच महिन्यासाठी आहे. पुढे ही फीस कदाचित 5,000 किंवा 5,200 पर्यंत जाऊ शकते. तर या संधीचा तुम्ही फायदा करून घ्या मित्रांनो. तुम्ही घर बसल्या करू शकता. हा कोर्स खरेदी केल्यापासून व्हॅलिडिटी 3 महिने असणार आहे. बर परीक्षा भिमुख अभ्यास आहे आपला, टीचिंग आहे, तुम्ही आत्ताच पाहिलं आपण. ठीक आहे. पुढे 1-2 टॉपिक करून बघा तुम्ही, तुम्हाला लक्षात येईल. मी काही 2-3 आणखीन फ्री टॉपिक देईन तुम्हाला डिटेलमध्ये, कशा प्रकारे आपण
ऑब्जेक्ट ओरिएंटेड, एक्झाम ओरिएंटेड शिकणार आहेत आपण. ठीक आहे. परत काय करणार आहे, प्रत्येक टॉपिक झाला की 10 ते 15 प्रश्न लगेच स्क्रीनवरती सोडवायचे. येस, स्क्रीनवरती सोडवणार तुम्ही. ठीक आहे. त्यानंतर काय, घटकनिहाय सराव परीक्षा. मग ते झालं की मी एक 15 ते 20 प्रश्न किंवा 20 प्रश्न प्रत्येक घटकावरती तुम्हाला ऍपवरती टाकेन, ते सोडवायचे, त्याचे आन्सर की परत त्याचं एक्सप्लेनेशन, अनालिसिस मी ऍपवरच घेणार तुम्हाला. ठीक आहे. बघा, घरी बसून तुम्ही चांगला कोर्स करू शकता. ठीक आहे. पुढे प्रत्येक व्हिडिओ, बरं आणखी नाही काय, ओकॅब आहे, ईडीएम फ्रेजेस याचा सराव आहे. पीडीएफ स्वरूपात मी तुम्हाला ओकॅब देणार आहे. काही व्हिडिओ लेक्चर तयार करूया आपण त्याला छानसे असे, आणि त्याच्यावर अनालिसिस पण घेऊया आपण प्रत्येक घटकाचं. प्रत्येक व्हिडिओ लेक्चर 4 वेळेस पाहता येणार आहे. सराव परीक्षा निरीक्षण ऍपवरच घेतले जातील, तुम्हाला जास्त काही त्रास घ्यायची गरज नाहीये. ठीक आहे. म्हणजे एव्हरीथिंग इज ॲट युअर फिंगर टिप, कारण प्रत्येकाकडे आज स्मार्टफोन आहे आणि तुम्ही पण स्मार्ट विद्यार्थी आहात. आज बघा, आमचा फळा पण गेला कोविडमुळे, हो की नाही. कोविडने तुमचा जास्त फायदा केला मित्रांनो. हे 2.5-3 लाखाला सॉफ्टवेअर आहे, हा कॅमेरा एवढा महागडा आहे, आम्हाला बदल करावा लागला, एक्सपेन्सेस आमचे वाढले. तुमचे मात्र एक्सपेन्स कमी झाले. 5,000 वरून डायरेक्ट निम्म्यावरती तुम्ही आलेला आहात, निम्म्यापेक्षा कमी. ठीक आहे. कोर्स खरेदी केल्यापासून तुम्हाला 3 महिने व्हॅलिडिटी आहे, आणि हा कोर्स, जस्ट इमॅजिन, आय हॅव 15 इयर्स ऑफ एक्सपिरियन्स. मग खूप सारे अधिकारी मी घडवलेले आहेत, हजारो शेकडो अधिकारी घडवलेले आहेत. त्यांच्या नोटबुक जरी काढल्या तुम्ही, तरी आयोगाचे प्रश्न त्यांच्या नोटबुक मध्ये पण सापडतील, मग ते 2006चे असतील, 7चे असतील. टोटल एक्सपिरियन्स माझा 20 वर्षाचा आहे. त्यातला आयोगाला म्हणजे एमपीएससी शिकवण्याचा हा 15 वर्षाचा अनुभव आहे. हा दीर्घ अनुभवाचा तुम्ही फायदा करून घ्यायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, सेव्ह युअर मनी. ठीक आहे. तर हा कोर्स बुक करायचा आहे मित्रांनो, परचेस करायचा आहे. इंग्लिश ऑफलाईन रेकॉर्डेड बॅच असणार आहे तुम्हाला. रयत प्रबोधिनीचं एज्युकेशन ऍप जे आहे ते प्ले स्टोअरला जाऊन तुम्ही डाउनलोड करायचंय. सुरुवातीला काही लेक्चर तुम्हाला जसे हे पाहिलेले अशी स्ट्रॅटेजी आणि काही लेक्चर तुम्हाला फ्री पाहायला मिळतील. उरलेला कोर्स जो आहे तो तुम्हाला पूर्ण टॉपिक वाईज तुम्हाला शिकवणार आहे. तुम्हाला कधी 1 तासाचे लेक्चर मिळतील, कधी 1.5 तासाचे, कधी 2 तासाचे. पण मी तुम्हाला जो सिलेबस दिलेला आहे, सिलेबस पण पीडीएफ कॉपी तुम्हाला देणार आहे की आपण या सिलेबस मध्ये काय काय घेणार आहेत ते. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया इथेच, भेटूया पुढील लेक्चर मध्ये. नक्कीच हा कोर्स बाय करायचा आहे आणि घर बसल्या तुम्ही इंग्रजीवरती प्रभुत्व मिळवायचं आहे. ठीक आहे. मी मनोज पारडे आपली रजा घेतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फोर्थकमिंग एक्झाम्स. थँक्यू व्हेरी मच.